इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता वाढीच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी 16 मार्चपासून 14 कर्मचारी मुख्य कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून यामुळे समितीचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 6व्या वेतनानुसार 20% महागाई भत्ता वाढ देण्याचे लेखी आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते. त्यानुसार ऑगस्ट 2025 मध्ये पहिला टप्पा लागू करण्यात आला. मात्र नोव्हेंबर 2025 पासून देण्यात येणारा दुसरा टप्पा अद्याप रखडला आहे. या पार्श्वभूमीवर दत्ता भोईर, नंदू बोईटे, आकाश राऊत, विनोद पाटील, मोरेश्वर डंबरे, संतोष फायले, प्रभाकर विशे, कमलकार शेलार यांच्यासह एकूण 14 कर्मचारी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या काळात बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अन्नधान्य व कडधान्य मालाची आवक नोंद होणार नसल्याचं समितीचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या नुकसानीला कर्मचारी जबाबदार नसून समितीचे सभापती, संचालक मंडळ व प्रभारी सचिव जबाबदार राहतील, असा इशाराही आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनाच्या काळात कर्मचाऱ्यांनी हजारी भर पगारी मंजूर करण्यात यावी, तसेच आता 7वा वेतन आयोग देणे शक्य नसल्यास 6वा वेतन आयोगच पूर्ण लागू करावा, अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान यावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर यापुढे आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार, असा इशारा उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आम्ही उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे सर्व कर्मचारी दिनांक 16/3/2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलनाला बसलेलो आहेत. कारण आम्हाला आमच्या DDR किंवा पणन संचालनाकडून 7व्या वेतनाची मान्यता मिळालेली आहे, तरीसुद्धा आम्हाला 6वा वेतन आयोग 120% प्रमाणे अदा केला जातो. तो फक्त 7वा वेतन आयोग 6वा वेतन आयोग तरी पूर्ण मिळावा. कारण तर आत्ताची वाढती महागाई पाहता घर खर्च चालवणे, मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्नाचं वय झालेले, काही लोक रिटायरमेंटला आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला 6वा वेतन आयोग लवकरात लवकर मिळावा. 6वा वेतन आयोग न मिळाल्यास आता 4-6 दिवसात आम्ही अन्नत्याग उपोषण लवकरच सुरू करू.